प्रणाम आत्मवंदन. पहा, आपल्या देशाचे नाव भारत कसे पडले आणि जप साधनेस अडथळा आणल्यास काय करावे. पहा की संत तुलसीदासांना मीराबाईंनी पत्र लिहिले की माझे घरचे लोक मला भक्ती करण्यामध्ये अडथळा आणतात, घरात भजन करू देत नाहीत. तेव्हा तुलसीदासांनी पटकन उत्तर दिले, जागे प्रिय न राम बैतही तजिये ताही कोटी बैरी सम. जपही परम सनेही, ज्याला भगवंतात प्रीती नाही, आपल्या सद्गतीत प्रीती नाही, जे परम स्नेही असले तरी त्यांचे बोलणे कोट्यावधी वैर्या समान आहे असे समजून त्यांच्या बोलण्यात येऊ नकोस. वय कमी आहे तर ठीक आहे, पण आतून डर स्थापित होऊ देऊ नको. भगवान ऋषभदेवांचे पुत्र होते भरत. आपल्या सर्व राजकुमारांना बोलवून भगवान ऋषभदेव म्हणाले, गुरुर्नस स्वास्थजनो न स स्यात, पिता न स स्वाजननी न सा स्यात, दैवन तस्वास्न पेतच्च स स्वास्न, मोचयद्य समुपेत मृत्युम. म्हणजेच जो आपल्या प्रिय व्यक्तीला, प्रिय संबंधीला भगवत भक्तीचा उपदेश देऊन मृत्यूच्या फासातून सोडवत नाही, तो गुरु नाही, स्वजन नाही, पिता नाही, माता नाही, इष्टदेव नाहीत आणि पती हे पती नाहीत. श्रीमद भागवत गीतेमध्ये ह्याचे वर्णन येते. मग भरत साधनेला लागले आणि नंतर त्यांना भगवत प्राप्ती सुद्धा झाली. भरतची साधना आणि सुव्यवस्थेमुळे आपल्या देशाचे नाव भारत पडले, नाहीतर पूर्वी अजनाब खंड नाव होते. दृढ राहशील तर भगवान नक्कीच मदत करतील. तुझ्या कुटुंबियांचीही सद्भाव प्रकट होतील. असा तू सद्भाव कर, परंतु त्याच्या मागे जाऊ नकोस. तू आपल्या मार्गाने चालत राहा, त्यासाठी शुभ नाव ठेव. अशा तऱ्हे आपल्या देशाचे नाव भरत पडले आणि आपला हा देश अध्यात्म आणि भगवताप्रती नितांत श्रद्धा, ही भक्तीची श्रद्धा आहे, बाकी अंधश्रद्धा नाही. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.